मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यातल्या 2 पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. यापूर्वी देखील आपण या विषयावरती व्हिडिओ केलेले आहेत, मात्र ज्या घटना घडत आहेत त्या पद्धतीने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने काही नवीन अँगल समोर आलेले आहेत. मागच्या वेळेला मी म्हटलं होतं त्याप्रमाणे काँग्रेस या पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून देण्याच्या तयारीत नाही आहे आणि त्यामुळे बारामतीची निवडणूक जी आहे ती रीतसर होणार आहे आणि ती चुरशीची देखील कदाचित होऊ शकते. बघा, त्याचे अँगल लक्षात घ्या तुम्ही. बारामतीला निवडून येणारे सतत पवार कुटुंबीय आहे. पवार कुटुंबियांना आत्तापर्यंत कोणीही फारसं आव्हान देऊ शकलेलं नाही. तिथे असणारे जे स्थानिक विरोधक आहेत त्यांनी प्रयत्न भरपूर याच्यापूर्वी केलेला आहे, मात्र त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालेलं नाही आहे. अजित पवार लोकसभेवरती निवडून गेलेले होते, नंतर शरद पवार सातत्याने गेले, नंतर सुप्रिया सुळे गेल्या. पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जर पाहिल्या तर पुन्हा एकदा पवार कुटुंबीयच तिथे निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात, विशेषतः अजित पवार. अजित पवारांच्या अकाली निधनाच्या नंतर बारामतीची पोटनिवडणूक लागणं साहजिकच होतं आणि सुप्रिया सुळे यांनी जरी यांच्या विरोधामध्ये जरी सुनेत्रा पवार लोकसभेमध्ये हरलेल्या होत्या तरी आता ही पोटनिवडणूक त्या लढवत आहेत आणि राज्याच्या त्या सध्या उपमुख्यमंत्री देखील आहेत. सुनेत्रा पवार यांनी सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध करावी अशी पद्धतीची विनंती देखील केलेली होती, मात्र काँग्रेसने ती विनंती मान्य केलेली नाही. उद्धव ठाकरे यांना केलेली विनंती नेमकी त्याचा परिणाम काय आहे किंवा त्याचा निर्णय काय आहे हा अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. युगेंद्र पवार जे अजित पवारांच्या विरोधामध्ये लढले होते त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे, किंबहुना आम्ही त्यांच्या प्रचाराकरता प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र ही बोलायची भाषा झाली. प्रत्यक्षामध्ये शरद पवार आजपर्यंत कोणालाही उमगलेले नाहीत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस मिळून काही वेगळा गेम करता आहेत का हे देखील पाहावं लागेल. काँग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे. त्यांनी विजय मोरे जे तिथले माजी आमदार होते त्यांच्या मुलाला तिकीट दिलेलं आहे. तिथले आमदार नव्हते, ते विधान परिषदेचे आमदार होते, मात्र त्यांना तिकीट देऊन त्यांनी पुन्हा एकदा ही निवडणूक बिनविरोध होणार नाही याची खात्री बाळगलेली आहे. राहुरीची निवडणूक जी पोटनिवडणूक जी आहे ती लढवण्याचं शरद पवार पक्षाने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे हे तिथले उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत हे देखील स्पष्ट आहे. आता मुद्दा एवढाच आहे की सुनेत्रा पवार यांना शरद पवार गट मदत करतो का, उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देतात का आणि काँग्रेसला एकाकी पाडतात का, असा जो मुद्दा निर्माण झालेला आहे हा पाहणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत सुनेत्रा पवार ह्या निवडून येतील यामध्ये काही